दिल्ली मेरठ इथं कर्तव्यावर असताना अपघाती निधन झालेल्या कडगावचे सुपुत्र आणि सैन्य दलातील जवान अक्षय विलास चौगुले यांच्या पार्थिवाचं शोकाकुल वातावरणात अंत्यदर्शन घेण्यात आलं। आज सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव बेळगावहून कडगावमध्ये आणण्यात आलं। गावात पार्थिव पोहोचताच चौगुले यांच्या मातापित्यासह कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला। नातेवाईकांच्या आक्रोशामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले। गावातील महालक्ष्मी पटांगणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। गडिंग्लज तालुक्यातील कडगावचा जवान अक्षय विलास चौगुले यांचं दिल्ली इथल्या अपघातात निधन झालं। देशसेवेच्या मार्गावर असताना काळानं त्यांच्यावर घाला घातल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। दिल्लीत त्यांच्या दुचाकीला 4 चाकी वाहनानं जोराची धडक दिली। या अपघातात गंभीर जखमी होऊन उपचार सुरू असतानाच अक्षय यांनी अखेरचा श्वास घेतला। 522 ASC बटालियनमध्ये नाईक पदावर कार्यरत असलेले अक्षय कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि मनमिळावू स्वभावामुळे सर्वांच्या मनात घर करून होते। पत्नी स्नेहा यांच्यासह ते दिल्लीत वास्तव्याला होते। त्यांचं पार्थिव शनिवारी बेळगावहून 11 वाजता कडगावात दाखल झालं। दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। अक्षय चौगुले यांच्या मागे पत्नी, आई वडील, 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील गिजावणेकर, गोड साखरचे चेअरमन प्रकाशराव पताडे, जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील, गडिंग्लज पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर प्रतिभा चव्हाण आगलावे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, संजय बटकडली, अजित जामदार यांच्यासह ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।